श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. इथे आम्ही घराचं रिनोव्हेशनचं काम हाती घेतलं आहे आणि हे आम्ही दोघं नवरा बायको मिळूनच आम्ही करणार आहे. आणि आम्ही खूप लेट नाईटपर्यंत आम्ही काम केलं आहे. प्लस मी नाईट म्हणजे 1-2 वाजेपर्यंत काम करून दुसऱ्या दिवशी मी शूटिंगलाही गेले. खूप हॅट्रिक दिवस चालू आहेत सध्या मेहनतीचे, खूप जास्त. पण हेच दिवस आहे मेहनत करायचे. मेहनत केलं की फळ मिळतंच, याचं उत्तर मी तुम्हाला पुढे द्यायलाच. बघा, रात्रीचे 12:30 वाजलेत तरी आमचं काम चालूच आहे. नंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी मॉर्निंगलाच 8ला 2ला झोपून सकाळी 8ला मी शूटिंगला आले, ते पण ॲपल स्टुडिओ वसईला. तर विचार करा किती हॅट्रिक. झोप लिटरली होत नाही, डोळे बघा किती सुजले तर माझे. पण काम महत्त्वाचं आहे, काम करणार तर सगळं मिळेल. बघा, चेहऱ्यावर एक तसं छान स्माईल घेऊन नंतर मग ड्रेसिंग रूममध्ये आम्ही आलो, मेकअप रूममध्ये. ताईंनी माझे हेअर वगैरे केले. फायनल लुक बघा असा काहीतरी होता. मी श्रावणीची आई म्हणजे शुभ श्रावणी सिरियलमध्ये श्रावणीची आई तिचं कॅरेक्टर प्ले करते. चेहरा ऑब्व्हियसली रिव्हील नाही होणार आहे, कारण माझा एज ग्रुप त्या याच्यात बसत नाही आहे. रात्रीचे वाजलेत 12 वाजले, किती 12. आत्ता पॅकअप झालं आणि मी थांबले इथे. बघा, हे फाउंटन हॉटेल, तिकडे मी वाट बघते. चलो बघते, त्यांची वाट येतील ते आता. घरी पोचत आम्हाला वाजले रात्रीचे 2. आणि दुसऱ्या दिवशी मला परत शूट होतं आणि त्या दिवशी रात्री पॅकअप व्हायला 12:30च वाजले. खूप हॅट्रिक दिवस चालू आहेत. पण चला, यामध्ये फरफड होते खरी, ती सगळ्यांचीच होते माझ्या घरातल्या. म्हणजे ती माझ्या असू द्या, माझ्या नवऱ्याच्या असू द्या, किंवा माझ्या मुलांच्या असू द्या. माझ्या मुलीला तर 1 दिवस 3 दिवस तोंड दिसत नव्हतं, कारण मी आली की ती झोपलेली असायची आणि ती उठायच्या अगोदर दुसऱ्या दिवशीचा पॅकअप माझा रात्रीचे 12:30 वाजले. 12:40 व्हायला आले, 12:39. बघा, अंधार. त्या दिवशी रात्री 12:40 झाले, 12:39 झाले. दुसऱ्या दिवशी परत मला सकाळी 7ला शूट होती. माझे लिटरली 3 तासच झोप होते. तर मी परत दुसऱ्या दिवशी सकाळी शूटला गेले होते. तिथे ब्रेकफास्ट करत होते सकाळी 7चा. खूप जास्त हॅट्रिक दिवस चालू होते. घरात कामही काढलं होतं. बघा, मुलांना माझ्या झोपायला काय बसायलाही जागा नव्हती. पण त्यातच माझी पोरं बिचाराने खूप जास्त ॲडजस्ट केलं. म्हणून तर सांगते ना, ह्या सगळ्यात फक्त माझी फरफड नाही, माझ्या मुलांची होती. इथे मी कमळीच्या शूटिंगला आले होते आणि इथे श्रावणीचे बाबा म्हणजे विश्वंभर राजे शिर्के, ते शिक्षण अधिकारी म्हणून आले होते. ही बघा निंगी. सेटवरचे कलाकार सगळे खरंच खूप छान आहे. हे बघा मुलं, माझं तर लक्षही नव्हतं, त्याने हाय केलेलं. आणि घराचं काम बघा पूर्ण झालं. माझं घर बघा, मी तुम्हाला म्हटले ना, मेहनत एक ना एक दिवस रंग आणते. त्यातलंच बघा की खरंच जे मेहनत केली ना, त्याचे परिणाम बघा खरंच खूप छान असतात मेहनतीचे.
तर इथं अण्णाला बोलवलं तर घर बघायला. तर त्यांनी खूप छान असं आमचं दोघांचे स्वागत वगैरे केलं, मानपान दिला. आणि इथे बघा मी सनई चौघडेच्या शूटिंगला सांगते की खूप हॅट्रिक दिवस, हॅट्रिक म्हणजे काम खूप मिळत होतं पण घरातली कामंही खूप होती. इथे मी सनई चौघडेच्या शूटला आले. साक्षात बघा ना माझ्यासमोर स्वामी. आज जे घडतं आहे ना, जे मला काम मिळतं ते फक्त स्वामींमुळेच. एकदा खरंच विश्वास ठेवा स्वामींवर, ते कधी आपल्या लेकरांना नाराज करत नाही. हे बघा इथं स्वामी छान त्यांची प्रतिमा होती आणि त्यांच्या समोर असा माझा छान असा मेकअप झाला. आता मी डायरेक्ट वेग तुम्हाला सेटवर दाखवते की सनई चौघडेचा सेट कसा आहे. आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे बघा आसावरीची हळद आहे. तुम्हाला माहिती ना आसावरी तिचं लग्न आहे, तर त्या हळदीचा सिक्वेन्स चालू आहे. तर त्याच्यासाठी खूप जास्त सगळे मेहनत करत होते. इथे स्वामींची प्रतिमा आहे, तिकडे दत्तगुरूंचा फोटो आहे. म्हणजे इतकं प्रसन्न वाटत होतं ना तिथं. दिवा, स्वामींच्या पादुका ठेवलेलं, खरोखर दिवे चालू होते तिथं. इतकं प्रसन्न वाटत होतं, खरंच काय सांगावं तुम्हाला. तर पुढे सगळा तुम्ही सेट बघा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा ना सिरियल तुम्हाला आवडते ना, पण त्यामागची कलाकारी बघा. हे सगळे स्पॉट दादा म्हणा किंवा हे सगळे जी टीम आहे, पूर्ण टीमवर्क, खूप मेहनत असते. कुणीही बसून नसतं. एक वेळ आर्टिस्ट बसत, पण पडद्यामागचे हे जे कलाकार आहेत ते अजिबात नाही बसत. ते कॅमेरा दादा असू द्या, हेअर दिदी असू द्या, मेकअप मॅन असू द्या, परत प्रत्येक ह्याच्यातलं व्यक्ती खूप मेहनत करत असतो. हे त्यांचं किचन असं खरोखर असतं, नकली काहीही नसतं. तर असं छानसं सेट फिरून झाला माझा. मी कशी दिसते बघा ना. सॉरी मी माझा लुक दाखवायचं विसरले होते. छान केलं आहे ना मेकअप. इथे पण बघा मला रात्रीचे 12:30 वाजले. एका छान ज्या बंगलोत माझं शूट झालं ना, त्या बंगलोचं नाव पण बघा ना किती छान होतं, श्री सावली. त्यांनी बंगला रेंटने घेतला होता. मी वरती हवेला बसली होती. तुम्हाला हा रात्रीचा 11:30 पावणे 12चा नजारा दाखवते बंगल्यातलं. इतकी छान हवा आणि ते कंजेस्टिव्ह असे छोटे छोटे फ्लॅट्स. चलो बाय.